तर इथं आता आपण आलेलो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लॉगिन पेजवरती. इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हे लॉगिन पेज आहे मित्रांनो. इथं तुम्हाला अकाउंट उघडावं लागते. तर तुमचं जर अकाउंट नसेल तर इथं तुम्ही बघू शकता खाली क्रिएट अँड अकाउंट या पर्यायावर इथं क्लिक करून इथं तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरा आणि त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे इथं अर्ज भरू शकताय. बरोबर. तुम्हाला जर माहीत नसेल तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं मित्रांनो. तर इथं या पेजवर आल्यानंतर मित्रांनो आता इथं मी तुम्हाला अर्ज भरण्याची नवीन पद्धत दाखवणार आहे. बरोबर. तर यासाठी मी माझं अकाउंट लॉगिन करून घेतो. तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं अकाउंट लॉगिन करून घ्या. अकाउंट लॉगिन करून झाल्यानंतर खाली इथं हा कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा जसा तसा टाकून घ्या. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉगिन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता लॉगिन सक्सेस आपल्यासमोर मेसेज आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर इथं डायरेक्ट तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथं डायरेक्ट तुम्हाला आता तुम्ही बघू शकता इथं आधी तुम्हाला कॅप्चा दिसत होता मित्रांनो. कॅप्चा नाही आहे. बरोबर. आता कॅप्चा इथं दिसत नाही आहे. तुम्ही बघा एक ट्रिक सिक्रेट सांगतो तुम्हाला कॅप्चा कसा येईल बघा. तर इथं वरती तुम्हाला आधार नंबर विचारला आहे. त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाका. आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं आता तुम्हाला काय दिसते मित्रांनो. बरोबर काहीच नाही. तर इथं सिम्पली रिफ्रेश या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता कॅप्चा आला मित्रांनो. बरोबर. मित्रांनो साईटवर प्रॉब्लेम आहे भरपूर त्यामुळे साईट हळू चालते आहे. हा कॅप्चा तुम्हाला लवकरच बघायला सुद्धा मिळेल. परंतु आता सध्याचे अपडेट तुम्हाला जर अर्जंटमध्ये फॉर्म भरायचे बरोबर सर्वांना पैसे हवेत तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. बरोबर. तर इथं हा कॅप्चा टाकून घेतला आणि खाली आता तुम्हाला आधी तुम्हाला व्हेरीफाय OTPचा पर्याय देण्यात आलेला होता. आत्ता डायरेक्ट व्हॅलिडेट आधारचा पर्याय देण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यामुळे व्हॅलिडेट आधार या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकताय तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे मित्रांनो. पूर्णचा पूर्ण म्हणजेच तुम्हाला आता OTPची गरज नाही आहे मित्रांनो. टोटली तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्या समोर सर्व प्रोसेस करतो आहे. इथं तुम्हाला कशाचीही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी बघायला मिळणार आहेत. बरोबर. तर यामध्ये इथं सुरुवातीला तुमचं नाव टाकून घ्या. आधी तुम्हाला तुमचं आधार कार्डवर जे नाव होतं ते नाव इथं तुम्हाला बघायला मिळत होतं. परंतु आत्ता डायरेक्ट जसं ॲपमध्ये तुम्हाला आधी नाव टाकावं लागत होतं स्वतःचं तसंच तुम्हाला इथं आत्ता मित्रांनो तुमचं नाव टाकायचं आहे. बरोबर. तर इथं तुमचं नाव टाकून घ्या. नाव टाकून झाल्यानंतर खाली इथं तुम्हाला फादर किंवा हजबंड नेम विचारलं म्हणजे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव येईल. तर यामध्ये तुमचं लग्न झालं असेल तर पती निवडा आणि लग्न झालेलं नसेल तर वडील निवडा. बरोबर. सेपरेट राहत असाल तरीही तुमच्या डॉक्युमेंटवर जे नाव असेल तुमच्या वडिलांचं असेल तर वडिलांचं निवडा आणि पतीचं नाव असेल तर पतीचं. बरोबर. तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल तेच टाकू शकता मित्रांनो. तर इथं सिम्पली हजबंड निवडते तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमच्या पतीचं जे नाव असेल ते नाव टाकून घ्या. पतीचं नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला नेम ऑफ मेडन वुमन विचारलं आहे म्हणजेच लग्ना अगोदरचं नाव. लग्नाच्या नंतरचं नाव तुमचं आधार कार्डवर जे आहे ते लग्न झालेलं असेल तर. बरोबर. आणि त्यात या रकान्यामध्ये तुमच्या पतीचं नाव आणि खाली इथं तुमच्या वडिलांचं नाव म्हणजेच तुमचं लग्न आधीचं काय नाव आहे. तर समजा एखाद्या वेळेस एखाद्या महिलेचं समजा लग्नानंतर सरला प्रकाश पाटील असेल. बरोबर. तर इथं वरती तुम्हाला वरच्या रकान्यामध्ये सरला प्रकाश पाटील अर्थात तुम्ही टाकू शकता. एक्झाम्पल म्हणून सांगतो मित्रांनो. बरोबर. आणि इथं लग्न आधी सर तुमच्या वडिलांचं नाव समजा पंडित असेल किंवा एखाद्या वेळेस आपण सुनील पकडू. बरोबर. तर इथं खाली सरला सुनील पाटील तुमचं असं नाव येईल मित्रांनो. म्हणजे लग्नानंतर आधीचं नाव जे असेल ते येणार आहे. बरोबर. तर तुमचं जे लग्न आधीचं नाव असेल ते नाव टाकून घ्या. लग्न आधीचं नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला मॅरिटल स्टेटस विचारलं आहे. त्यात इथं क्लिक केल्यानंतर तुमचं मी आधी सांगितलं तुम्हाला की मॅरिड असेल म्हणजे लग्न झालेलं असेल तर मॅरिड निवडा. लग्न झालेलं नसेल तर अनमॅरिड निवडा. सेपरेट राहत असाल तर सेपरेट निवडा म्हणजे तुम्ही वेगळा राहत असाल डायरेक्ट तुमच्या पतीपासून किंवा वडिलांपासून तर सेपरेट निवडा. डिवोर्स झाला असेल म्हणजे तुमचा घटस्फोट झाला असेल तर डिवोर्स निवडू शकता. बरोबर. इथं अनमॅरिड निवडतो तुम्ही बघू शकता लग्न झालेलं नसेल तर. त्यानंतर उजव्या बाजूला इथं तुम्हाला आधी जन्मतारीख ऑटोमॅटिकली आधार कार्डवरची येत होती परंतु आत्ता डायरेक्ट इथं तुम्हाला तुमची जन्मतारीखसुद्धा सिलेक्ट करायची मित्रांनो. जन्मतारीख सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली तुम्हाला परत विचारलं आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का. तर इथं नो पर्यायावर जर क्लिक केलं म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल म्हणजे मध्य प्रदेश वगैरेचा जन्म असेल तर इथं तुम्हाला उजव्या बाजूला नेम ऑफ बॉर्न स्टेट विचारला आहे म्हणजे तुमचा कोणत्या राज्यात जन्म आहे. तर इथं सर्व पर्याय देण्यात आलेले मित्रांनो. त्यामध्ये तुमचा जर मध्य प्रदेशचा जन्म असेल तर मध्य प्रदेश निवडा किंवा अन्य कोणत्याही राज्यातला जन्म असेल तर ते राज्य तुम्ही निवडू शकता. आणि जर तुमचा महाराष्ट्राचाच जन्म आहे तर डायरेक्ट इथं आर यू बॉर्न इन महाराष्ट्र इथं यस पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर आधी तुम्हाला तुमचा ॲप्लिकंट ॲड्रेस पर आधार विचारलं जात होतं मित्रांनो म्हणजे तुमचा आधार कार्डवर जो ॲड्रेस होता तो आधी तुमचा डायरेक्ट पूर्णता पूर्ण इथे येत होता परंतु आता तुम्हाला यामध्ये तुमचा ॲड्रेस पूर्ण टाकावा लागणार मित्रांनो. हो. ॲड्रेस आता तुम्हाला आधार कार्डवरचा येणार नाही आहे. ॲड्रेस तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. तर सिम्पली इथं तुमचा जो आधार कार्डवरचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकून घ्या. ॲड्रेस टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. त्यात तुमचा जो पिनकोड असेल
तो पिनकोड टाका. पिनकोड टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल, त्यात तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या. जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं बाजूला तुम्हाला तालुका विचारेल, त्यात तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा. तालुका निवडून झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला विलेज म्हणजे तुमचं गाव विचारेल, त्यात तुमचं जे गाव असेल ते गाव निवडा. गाव निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन विचारलं, म्हणजे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली की म्युन्सिपल कॉर्पोरेशन काय असते. तर तुमचं जी महानगरपालिका असेल ती महानगरपालिका इथून निवडू शकता. तुमच्या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या जेवढ्याही नगरपालिका किंवा महानगरपालिका असतील त्यांची सर्वांची यादी इथं दाखवली जाणार आहे. तर यात तुमची जी महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल ती तुम्ही निवडू शकता. त्यानंतर उजव्या बाजूला आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे मित्रांनो, कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजेच तुमचं विधानसभा क्षेत्र कोणतं आहे किंवा लोकसभा क्षेत्र कोणतं आहे. तर यात तुमची जी विधानसभा असेल ती निवडू शकताय. तुमच्या जिल्ह्यांतर्गत जी तुमची मतदान करताना जी तुमची विधानसभा येत असेल ती तुम्ही निवडू शकताय. त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला विचारला आहे, आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंट बाय स्टेट्स आर सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजेच तुम्ही शासनाच्या कोणत्याही, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, शासनाच्या कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेता का. तर घेत असाल तर यस करा आणि घेत नसाल तर नो करा. बघा इथं तुम्ही जसं यस करणार त्यानंतर तुम्हाला स्कीमचं नेम विचारेल, म्हणजेच तुम्हाला योजनेचं नाव विचारेल आणि त्या योजनेतून तुम्हाला लाभ किती मिळतो ते सुद्धा इथं खाली विचारलं जाणार आहे. तर मी लाभ घेत नाही त्यामुळे नो करतोय, बरोबर. त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमची बँकेची डिटेल विचारली जाणार आहे. तर यामध्ये तुमचं जे बँकेचं खातं असेल ते बँकेचं खातं टाकून घ्या. बँकेचं खातं टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला अकाउंट होल्डर नेम विचारेल, म्हणजे तुमचं खातेधारकाचं नाव काय आहे. तर त्यात तुमचं नाव टाकून घ्या. नाव टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला अकाउंट नंबर विचारेल, त्यात तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर टाका. उजव्या बाजूला परत तुम्हाला कन्फर्म बँक अकाउंट नंबर असं विचारेल, त्यात तुमचा जो अकाउंट नंबर असेल परत कन्फर्म करून घ्या. अकाउंट नंबर कन्फर्म करून झाल्यानंतर परत खाली तुम्हाला विचारला आहे, इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट, म्हणजेच तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का. जर आधार कार्ड लिंक असेल तर यस करा. मला माहिती आहे की सर्वांनी अर्ज भरताना तुम्ही यस केलं आहे, त्यामुळे आत्तासुद्धा यस करा मित्रांनो. आणि जर नसेल केलं लिंक तर त्वरित बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक करून घ्या, बरोबर. त्यानंतर तुमचा आधीचा जो फॉर्म होता मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला इथं फक्त डोमोसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट यांचा पर्याय देण्यात आलेला, म्हणजे तुमचं 15 वर्ष जुनं रेशन कार्ड, वोटर ID, बर्थ सर्टिफिकेट यांचा पर्याय देण्यात आलेला होता, बरोबर. तर इथं अपलोड पर्यायावर क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट कागदपत्र इथं अपलोड करायचे होते. परंतु आता तुम्हाला इथं आधार कार्डची पुढची बाजू, म्हणजेच तुमच्या आधार कार्डची फ्रंट साईड आणि आधार कार्डची बॅक साईड या दोघं साईड तुम्हाला इथं अपलोडच कराव्या लागणार आहे मित्रांनो. कायमस्वरूपी कंपल्सरी तुम्हाला अपलोड कराव्याच लागणार आहे, त्याशिवाय तुमचा फॉर्म इथं भरला जाणार नाही. त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं आहे, डू यू हॅव ऑरेंज आर येलो रेशन कार्ड, म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का. यस केलं तर तुम्हाला इथं परत ऑरेंज रेशन कार्ड आर येलो रेशन कार्ड फ्रंट पर्याय विचारेल, म्हणजेच तुमच्या रेशन कार्डचं पुढचं पेज मागेल, त्यामध्ये तुमचं रेशन कार्ड जिथं स्कॅन करून ठेवलं असेल तिथं तुमचं रेशन कार्डचं पहिलं पेज अपलोड करा. त्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही इथं एखादं डॉक्युमेंट अपलोड केलं, बघा तुम्ही आता तुम्हाला सॅम्पलसाठी एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवते. बघा इथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जसं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार तुम्हाला इथं तुमचे कागदपत्र दाखवले जाणार आहे. त्यामुळे कागदपत्र अपलोड करताना नीट व्यवस्थित अपलोड करा आणि एकदा बघून घ्या की कोणते कागदपत्र अपलोड होत आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला ऑरेंज रेशन कार्ड बॅक साईड मागेल, म्हणजेच तुमच्या रेशन कार्डची मागची प्रत जी असेल मागची बाजू ती इथं अपलोड करू शकताय. परत इथं व्ह्यू पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं परत तुम्ही तुमची रेशन कार्डची मागची बाजू जी अपलोड केलेली असेल तिची छायांकित प्रत, स्कॅन केलेली प्रत तुम्ही इथं बघू शकताय, बरोबर. त्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लिकंट हमीपत्र विचारलं आहे, तर तुम्हाला योजनेसाठी जे हमीपत्र लागणार आहे ते इथं डाउनलोड पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता इथं हमीपत्र डाउनलोड झालेलं आहे, बरोबर. तर हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून, तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या, बरोबर. आणि ते हमीपत्र भरून तुम्हाला भरायचं कसं आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बरेचसे नागरिक चुकतायत. आता इथं तुम्हाला साईन वगैरे काहीच देण्यात आलेलं नाही आहे मित्रांनो. नवीन हमीपत्र आहे डायरेक्ट, तुम्हाला इथं सही वगैरे काहीच नाही आहे. फक्त या सर्व जे हे बॉक्स दिलेले आहेत मित्रांनो या सर्व टिक करायचे, तुम्हाला पेनाने यावर टिक करायचं आहे आणि हे असं हमीपत्र स्कॅन करून तुम्हाला या साईटवर इथं अपलोड करायचं हमीपत्रामध्ये मित्रांनो, बरोबर. त्यानंतर खाली तुम्हाला सर्वात शेवटी ॲप्लिकंट फोटो विचारेल, तर त्यात तुमचा जो पासपोर्ट फोटो तुम्ही जिथं स्कॅन करून ठेवला असेल तिथून तुमचा फोटो घ्या आणि फोटोसुद्धा अपलोड करू शकता मित्रांनो. तुम्ही बघू शकताय
फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. म्हणजे संपला फोटो, तुम्ही इथं फोटोसुद्धा बघू शकताय. इथं तुम्ही बघू शकता फोटोसुद्धा अपलोड झालेला आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं आता अपलोड करायचे. आणि त्यानंतर खाली इथं एक्सेप्ट डिक्लेरेशन ऑफ हमीपत्र या पर्यायावर इथं टिक करा. त्यानंतर इथं तुम्हाला काही अटी आणि शर्ती दाखवल्या जातील, त्या स्वीकारा. आणि त्यानंतर खाली सबमिट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुम्ही भरलेली पूर्ण माहिती दाखवली जाणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पूर्ण तुमचं नाव येणार आहे, तुमचं सर्व बँकिंग डिटेल वगैरे काय काय टाकलेली आहे, सर्व तुमचे डॉक्युमेंट काय काय ते तुम्ही बघू शकताय. तुम्ही बघू शकता इथं डॉक्युमेंटसुद्धा अगदी सहजपणे तुम्ही बघू शकताय. तर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला हा कॅप्चा दिसेल. मित्रांनो हा कॅप्चा जसा तसा इथं टाकून घ्या. मित्रांनो हा कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली सबमिट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचा अर्ज इथं संपूर्ण भरला जाणार आहे. मित्रांनो आणि या अर्जाला तुम्ही कुठे बघू शकताय तर इथं ॲप्लिकेशन मेड अर्लियर या पर्यायावर इथं क्लिक करून त्यानंतर डायरेक्ट तुम्ही भरलेल्या अर्जाची पूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे. मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय तुमचा ॲप्लिकेशन नंबर येणार आहे, तुमचं नाव दाखवलं जाणार आहे आणि सर्व डिटेलमध्ये इथं माहिती देणार आहे. आणि इथं या व्ह्यू पर्यायावर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पूर्ण अर्ज बघू शकता. मित्रांनो तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज तुम्ही आता घर बसल्या भरू शकता. मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती अगदी सहजपणे आवडली असेल आणि समजलीसुद्धा असेल. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे. मित्रांनो तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.